सर माझा एक विषय आहे की जो आपण आपलं घर आपण विकत घेतो त्यानंतर ते भाड्याने देतो. ते भाड्याने कुणाला द्यावं आणि कसं द्यावं याच्यावर पण खूप विषय असतात. कारण देताना आपण सोसायटीला कुठेतरी त्याच्या निदर्शनास आणणं पण गरजेचं आहे. पण त्याचं जे ऑक्युपेशन चार्जेस आहे, नॉन ऑक्युपेशन चार्जेस, तिथून आणि कुठला भाडोत्री ठेवावा त्याच्यावर पण खूप सर तुम्ही बोललात, तर आज प्रेक्षकांना तेही ऐकायला आवडेल. पहिली गोष्ट म्हणजे हा विषय फार मोठा आहे. तसं बघायला गेलं तर अडचणीचा आहे. कारण का होतं असं की कधी कधी जो त्या घराचा फ्लॅटधारी असतो तो वयस्कर होतो, 70-75चा आहे, आणि ते उत्पन्नाचं साधन म्हणून जेव्हा त्या घराकडे बघायला जातात त्यावेळेला ते भाड्याने देणं हे त्याला नाईलाज आणि जगण्याकरता ते नाईलाज असतो. त्यावेळेला ते पेईंग गेस्ट ठेवतात. पेईंग गेस्ट प्रकार म्हणजे मला दुसरं स्वतंत्र घर नाही, मी आहे त्याच घरात राहतोय, पण शाळेतले शिकणारे, कॉलेजातले शिकणारे 2 जण ते म्हणजे मला सोबतीलाही झाले आणि 2 पैसे मिळाले, हा एक भाग होतो. ज्यावेळेला माझ्याकडे अतिरिक्त घर म्हणून येतं त्यावेळेला मी ते पूर्ण भाड्याने देतो. त्याला लिव्ह इन लायसन्स वरती देणं म्हणतात. आता होतं असं की बऱ्याच वेळा लिव्ह इन लायसन्स ला देताना सोसायटीने काय बघितलं पाहिजे की लिव्ह इन लायसन्स वरती भाड्याने दिलं असेल तर ते रितसर मुद्रांक भरला गेलाय की नाही, त्याला ऑनलाईन लिव्ह इन लायसन्स म्हणतात किंवा ऑफलाईन लिव्ह इन लायसन्स म्हणतात, ते केलंय की नाही बघायला. तर मी जरी नोटरी असलो तरी मी तुम्हाला सांगतो, शॉर्टकट मारणारे असतात ते नोटरी करतात आणि लिव्ह इन लायसन्स नोटरी करून ठेवतात.